नमस्कार शेतकरी बांधवांनो, चक्रीवादळासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट. मित्रांनो, दिनांक 20 फेब्रुवारीच्या दरम्यान बंगालच्या समुद्रात श्रीलंकेजवळ एक कमी दाब क्षेत्र तयार झालेले आहे आणि या कमी दाब क्षेत्राची पुढे चालून चक्रीवादळामध्ये नक्कीच रूपांतर होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील काही भागामुळे, त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील राज्यामध्ये आणि उत्तर भारतातील काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे, तर काही भागामध्ये गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, 20 फेब्रुवारी रोजी या कमी दाब क्षेत्रामुळे 20 फेब्रुवारी रोजी या कमी दाब क्षेत्रामुळे दक्षिण भारतातील बहुतांश राज्यामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, यापूर्वी येऊन गेलेल्या पश्चिमी विक्षोभामुळे उत्तर भारतातील काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागामध्ये हा पाऊस 20 फेब्रुवारी रोजी राहण्याची शक्यता आहे. साधारणपणे भोपाळ, इंदोर आणि फतेहपूर या भागामध्ये 20 फेब्रुवारी रोजी हलका स्वरूपाचा वादळी पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 20 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात सांगायचं झाल्यास महाराष्ट्रात ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे, परंतु 20 फेब्रुवारी रोजी जवळपास 5 विभागामध्ये कुठे पावसाची शक्यता नसणार आहे. मित्रांनो, या कमी दाबामुळे दक्षिण भारतातील बऱ्याच भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. साधारणपणे मदुराई, तोंडी, कोविलपट्टी या भागामध्ये आणि समुद्र किनाऱ्यावर वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 21 फेब्रुवारी रोजी या कमी दाब क्षेत्राची तीव्रता ही वाढत जाणार आहे आणि त्यामुळे दक्षिण भारतातील काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा, तर काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. साधारणपणे मंगळुरू, कोची, तिरुवनंतपुरम, कोइंबतूर आणि मदुराई या भागामध्ये हा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 21 फेब्रुवारी रोजी उत्तर भारतात सांगायचं झाल्यास उत्तर भारतातील बहुतांश भागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही, कारण 19 तारखेला आणि 18 तारखेला येऊन गेलेल्या पश्चिमी विक्षोभामुळे जी त्याची तीव्रता ही कमी झालेली आहे आणि त्यामुळे उत्तर भारतामध्ये 21 फेब्रुवारी रोजी कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता आहे. मित्रांनो, महाराष्ट्राचं सांगायचं झाल्यास 21 फेब्रुवारी रोजी या कमी दाब क्षेत्रामुळे आणि WTमुळे महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये पावसाची शक्यता नाही, परंतु या चक्रीवादळाचा काय परिणाम होणार आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी नक्की पाहणार आहोत. मित्रांनो, 22 फेब्रुवारी रोजी हे कमी दाब क्षेत्र चक्रीवादळात रूपांतर होऊन समुद्रकिनाऱ्यावर धडकणार आहे आणि त्यामुळे 22 फेब्रुवारी रोजी दक्षिण भारतातील कोइंबतूर, कोची, सालेम, मदुराई या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्याचप्रमाणे मदुराई, तोंडी, तिरुचिरापल्ली या ठिकाणसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होणार आहे. त्याचप्रमाणे करूर या भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 22 फेब्रुवारी रोजी या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही, परंतु काही भागामध्ये मराठवाड्यातील काही भागामध्ये आणि पूर्व विदर्भातील काही भागामध्ये ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे या चक्रीवादळामुळे उत्तर भारतातील सांगायचं झाल्यास उत्तर भारतातील बहुतांश राज्यामध्ये पावसाची शक्यता नाही. पहाडी भागामध्ये मात्र हलक्या प्रमाणात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील कोणत्या भागात पाऊस असेल, कोणत्या विभागामध्ये या चक्रीवादळाचा परिणाम होणार आहे याची माहिती आता पुढील व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्याकरता आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचार चला. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांनो.